हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट एमपीएससी यूपीएससी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जो पेपर दिला टेस्ट सिरीजचा 24 तारखेचा 24 ऑगस्टचा, ज्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय घेतोय गाईज। मी यूपीएससी सीसॅट पासून एमपीएससी बँकिंग आणि बाकी इतर एक्झाम्सलाही अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकवतो। यापूर्वी तुम्ही या चॅनलवर माझे यूपीएससी सीसॅट चे लेक्चर नक्कीच बघितले असाल, तर गाईज नसेल बघितले तर ते सेशन तुम्ही जरूर बघा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये, मग ती राज्यसभेची असो की यूपीएससी ची असो, त्यात नक्कीच तुम्हाला फायदा होणार। तर चला बघूया आजचा पेपर। आणि आजच्या पेपरमध्ये काही क्वेश्चन चुकीचे पण आहे, ते मी सांगणार आहे कुठे चुकीचे क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, चला मग पहिल्या क्वेश्चन कडे वळूया। त्यांनी म्हटलं आहे की एक घडी जी आहे ही घडी 5 मिनिट काय आहे, स्लो आहे। ती सकाळी 8 AM ऑन संडेला 5 मिनिटं स्लो होते। मग ती टाइम गेन करायला सुरुवात करते, ठीक आहे। आणि असं लक्षात येतं की मंडेच्या रात्री 8 वाजता ती 5 मिनिटं फास्ट होते। तर ती करेक्ट केव्हा होते हे आपल्याला सांगायचं। आता बघा, 8 AM संडे ला 5 मिनिट काय होते, स्लो, ठीक आहे। आणि त्यानंतर 8 PM मंडे ला ती 5 मिनिट्स काय करते, गेन करते। हा गेनिंग आणि लुजिंग वाला क्वेश्चन आहे क्लॉकचा, लक्षात घ्या, ठीक आहे। मग याला सॉल्व्ह कसं करायचं बघा। आता 8 AM आहे हे, सॉरी, ठीक आहे। मग 8 AM टू 8 AM टू 8 AM, ठीक आहे। मंडे जर आपण घेतला, ठीक आहे, हे टोटल किती होत आहे, 24 तास, 24 आवर्स। आणि 8 AM टू 8 PM म्हणजे हे उरलेले 12 तास, बरोबर आहे। म्हणजे ह्या एकूण 36 तासात क्लॉक किती टाइमचा डिफरन्स येत आहे, 10 मिनिट्सचा। मीन्स दिस इज काय, याला ऍड करायचं 5 मिनिट्स। गेनिंग आणि लुजिंग मध्ये आपण जेव्हाही क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा त्या टाइमाचं ऍडिशन करतोय। म्हणजेच इथे असं लक्षात येत आहे की 10/36 दॅट इज इक्वल टू 5/18 टाइम काय करता हा, ठीक आहे। म्हणजे एवढ्या वेळात एवढा हा गेन आणि लूज होतोय ओव्हरऑल इन 1 आवर, म्हणजे एका तासाच्या मागे। मग आता एका तासाच्या मागे एवढा जर होत असेल तर आपल्याला बघा आता काढायचं काय, वेन वॉज इट करेक्ट। तर वेन वॉज इट करेक्ट मध्ये आपण गेन वाला टाइम घेतो, बरोबर आहे। मग गेन वाला टाइम दॅट इज इक्वल टू, मग याला सॉल्व्ह कसं करायचं, 5/18 म्हणजे 18 वरती गेला, सो 5 गेट कॅन्सल, सो 18 आवर इज द करेक्ट आन्सर। पण आता त्यांनी तसं दिलेलं आहे का, नाही। त्यांनी कसं म्हटलेलं आहे लक्षात घ्या। आता 8 AM टू AM, मग या 8 AM संडे पासनं 18 घंटे पुढे, मग 12 तास म्हणजे किती होतं, 8 PM संडे। आणि पुन्हा त्याच्यात पुन्हा 6 तास जर टाकले, ठीक आहे, म्हणजे 8 6 म्हणजे 2 वाजता, म्हणजे मंडेचे सकाळी 2 वाजता तो काय झालेला असेल, करेक्ट झालेला असेल। या पद्धतीने याचं उत्तर काढायचं आहे गाईस। आता बघा, हा सुद्धा क्वेश्चन तुमचा रॉंग दिलेला आहे इथे। कारण बघा, जेव्हा आपण दिलेलं स्टेटमेंट आपण काय म्हणतो, सम बॅग्स आर बुक्स म्हणतोय, बरोबर आहे। सम बॅग्स आर बुक्स आणि सम पेन्स आर बुक्स, सम पेन्स आर बुक्स। आणि इथे ऑप्शन बघा, ऑल बॅग्स आर पेन्स, ते तर पॉसिबलच नाहीये, ठीक आहे। ऑल बॅग्स आर बुक्स, तेही पॉसिबल नाहीये। नो पेन इज अ बुक, ठीक आहे, ते पण पॉसिबल नाहीये। नो पेन्स आर बॅग, ते पण पॉसिबल नाहीये। बघा, हे पॉसिबल केव्हा झालं असतं, ठीक आहे, हे पॉसिबल केव्हा झालं असतं, एखादा ऑलचं काही स्टेटमेंट दिलं असतं, म्हणजे ऑप्शन जस्टिफाय होत नाही। सो दॅट इज वाय दिस इज द रॉंग क्वेश्चन माय डिअर फ्रेंड, ठीक आहे। दिस इज द टोटली अ रॉंग क्वेश्चन। चला नंतर चलूया। हा भागीदारी म्हणजे पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे। काय म्हटलंय बघा, ए स्टार्ट्स अ बिझनेस विथ 7250, ठीक है। A starts a business with 7250 and after 3 months B join A as his partner. A after a year, A started the business, the profit was divided. म्हणजे हा पूर्ण 12 महिने होता, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर B चा आपल्याला काढायचा आणि 3 महिन्यानंतर तो आला, म्हणजे 12तून 3 गेले, म्हणजे 9 महिने तो बिझनेस मध्ये होता। प्रॉफिट इज डिवायडेड इन द रेशिओ ऑफ 8:9। याला सॉल्व्ह करून घेऊ, 9 9 कटला, 4 2 8, 4 3 12, ठीक आहे। मग याला कसं म्हणणार आपण आता, डायरेक्ट 7250 इंटू 3 करून टाकू, 0 5 3 15, 7 7 3 21, 21750 भागीला 2, ठीक आहे। 21750 भागीला 2 म्हणजे बे
एक 0, ठीक आहे, म्हणजे 7 बे 8 16, ठीक आहे, एक 5 बे 7 14, म्हणजे 10875. यस, दिस इज द करेक्ट आन्सर. हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या ह्याच्यात चुकीचा दिला होता, 89 लिहिलं होतं, बट दिस इज 8:9. यू नीड टू करेक्ट. जिथे करेक्ट होता क्वेश्चन तिथे करेक्ट करतोय आपण, पण जिथे करेक्टच होण्यासाठी काहीच चान्स नाही तिथे कुठे करेक्ट करणार आहे. हा बघा, हा अगेन टाइम अँड वर्कचा रॉंग क्वेश्चन होता, ठीक आहे, हा क्वेश्चन पण सॉल्व्ह होत नाही, ठीक आहे, हा रॉंग दिलेला आहे क्वेश्चन. तुमच्या ह्याच्यात काहीच्या काही दिलेला होता, पण करेक्ट करूनही जरी याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तरी हा सॉल्व्ह होत नाही गाईज, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न बघा, याचं सुद्धा ट्रान्सलेशन चुकीचं दिलं आहे तुमच्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. यात बघा, लेट अस अज्युम दॅट एक्स इज द मीडियन ऑफ द फॉलोइंग नंबर. मीडियन म्हणजे काय रे, मधला नंबर. मग याला आपण काय करू, दिलेल्या नंबरला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून घेऊ. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढत्या क्रमात अरेंज करून घेऊ. बघा 8 किती वेळा दिलेला आहे, 8 पासून सुरुवात करूया. त्याच्यानंतर 9, 9 किती आहे, एकच दिसतोय, ठीक आहे, 9 किती आहे, एकच आहे. टोटल किती नंबर आहे बघून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 15 नंबर आहे. 9 नंतर 10 आहे का, नाही. 11 आहे का, नाही. 12 आहे का, नाही. 13 आहे. 13 किती दिलेले आहे बघा, 1 2 2 13 आहे. 14 किती दिलेले आहे, 1 2 3 4, 14 14 14 14, बरोबर आहे. 1 2 3 4. 15 किती वेळा दिलेले आहे, 15 1 2 3, 3 वेळा दिलेले आहे 15. याला याचप्रमाणे सॉल्व्ह करावं लागतं बरं, ठीक आहे. 16 कितीदा दिलेला आहे, 16 मला वाटते 2दा दिलेला आहे. 16 16 आणि त्याच्यानंतर आहे 17. झाले का 15 नंबर बघा. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, कोणता तरी एक मिस आउट झालेला दिसतोय, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, कोणता तरी एक मिस आउट झालेला दिसतोय. 17 किती वेळा, 17 2 वेळा आहे रे बाबा, झाले 15, ठीक आहे. आता मीडियन म्हणजे काय, हा एक्स इज मीडियन आहे, म्हणजे ह्या दिलेल्या नंबरचा मीडियन. दिलेल्या नंबरचा मीडियन म्हणजे काय, मधला नंबर. मग इथून जेव्हा मी 15 म्हणतोय तर याला काढायचं कसं, n+1/2. टोटल किती आहे, n म्हणजे 15 नंबर आहे, ठीक आहे. सो 15 अधिक 1/2 म्हणजे 16, 16 भागीला 2 म्हणजे 8, म्हणजे इथून सिरियल वाईज 8वा नंबर म्हणजे तुमचा एक्स राहील. सो 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. मीन्स 14 इज एक्स. समजलं या पद्धतीने. मग आता पुढे काय म्हणताय, इफ द नंबर 18 इज टेकन इन्स्टेड ऑफ 8. बघा 8च्या जागी आता मी 18 घेतोय, असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं तर काय होईल, हा 18 शेवटी येऊन जाईल, बरोबर. फक्त काय टोटल नंबर चेंज झाले का, नाही. टोटल नंबर चेंज झालेले नाही, तर फक्त 8च्या जागी 18 घ्यायचा आहे. फक्त आता बघा स्टार्टिंग पासून आपला, मग तो काय म्हणतोय, देन द रिझल्ट मीडियन इज वाय. पुन्हा याचा जो मधला जो नंबर येईल तो वाय येईल. मग मधला मला सांगा, याचा पण 8वा नंबर येईल, कारण टोटल नंबर 15 आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे वाय काय होईल रे, वाय तुमचा 15 होईल. मग या पद्धतीने एक्स आणि वाय ची जर टोटल केली, सो दिस इज व्हॉट 29. सो 29 ऑप्शन इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड. तर याच्यातही क्वेश्चन मध्ये करेक्शन हवं होतं, त्यांनी इथे एक्स दिला होता, 13च्या पूर्वी एक्स दिला होता. सो दॅट इज टोटली अ रॉंग. हे जेवढे जेवढे झाले करेक्ट तेवढे केले, जिथे काहीच हे नाही लागलं मग ते आपण रॉंग क्वेश्चन धरले. आता बघा हे क्वेश्चन दिसत नसेल, आता 17 गुणिला 14, ठीक आहे, याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 17 गुणिला 14 14 7, दिस इज व्हॉट 98, आणि 14 आणि 9, ठीक आहे, म्हणजे हे किती 23, 238 अधिक 2 म्हणजे 240. तर या पद्धतीने करत गेलो. 12 8 96 अधिक 2 म्हणजे 98. तर त्याच पद्धतीने आता बघा 19 गुणिला x अधिक 2 इज इक्वल टू 591. हा 2 इकडे गेला म्हणजे 19x इज इक्वल टू 589, बरोबर आहे. म्हणजे x इज इक्वल टू 589 भागीला x, सॉरी 589 भागीला 19, 19 3 57, 19 1 म्हणजे उत्तर किती येणार 31. सो दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. होप यू अंडरस्टँड द एक्सप्लेनेशन ऑफ पर्टिक्युलर क्वेश्चंस दॅट आय टेकन. ठीक आहे, चलो नंतरचा क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपला अल्फाबेटिकल मिसलेनस सिरीज किंवा अल्फाबेटिकल सिरीज मधलं म्हणू शकतो. जसं A1 आहे, B2 आहे, C3 आहे, Z20 आहे. तर त्या पद्धतीने गॉड फादर जो आहे, ठीक आहे,
FATHER. मग आपल्याला काय लिहायचं आहे, फक्त प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे, कारण G म्हणजे काय होतो 7, O म्हणजे 15, D म्हणजे 4, हा 6, 1, 20, 8, 5 आणि हा किती रे, R म्हणजे किती 18. ठीक आहे, मग हे तुमचं उत्तर होईल 7, 15, 4, 6, 1, 20, 8, 5, 18. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर गाइस. चलो लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. आता बघा, हा लयबद्ध मालिका म्हणजे सिक्वेन्शियल सिरीजचा क्वेश्चन आहे. याचे सगळ्यात पहिले काय मोजायचे, टोटल नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे, 18 मोजले. मग आता बघा, 18 म्हणजे 3 3 चे ग्रुप पाडता येईल मला. ठीक आहे, तो XP PXZ. ठीक आहे, PPXZ, तो ZX डॅश, तो PX डॅश. ठीक आहे, या पद्धतीने. मग आता बघा, प्रत्येकीच्या ZXP म्हणजे PXZ म्हणजे क्रायटेरिया पूर्ण केलाय कोणत्या, ह्या 3 लेटरचा. म्हणजे इथे मी लिहिताना कसं लिहिल, इथे P मिसिंग आहे, इथे Z मिसिंग आहे, इथे P मिसिंग आहे, इथे Z मिसिंग आहे. म्हणजे उत्तर काय होईल, PZ. So option number 3 is the correct answer guys. This is sequential series my dear friends. Now let us move towards the next question. See, आता इथे जे 4 ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे 4 हे दिलेले आहे, त्याच्यात कोणता ग्रुप मध्ये बसत नाही. बघा, आता आपल्याला या 2 नंबरचं काहीतरी करायचं आहे आणि मधला नंबर आणायचा आहे. मग सहज पाहिल्याबरोबर लक्षात येतं की अरे हा 1 चा क्यूब अधिक हा 2 चा क्यूब, म्हणजे 2 चा क्यूब 8 आणि 1 9. ठीक आहे, तसंच 3 चा क्यूब अधिक 6 चा क्यूब. सो दिस इज व्हॉट 27 प्लस 216, दॅट इज व्हॉट 243. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 चा क्यूब अधिक 9 चा क्यूब, म्हणजे हे किती होतं रे, 125 अधिक 927. ठीक आहे, तर 854 होईल का, पॉसिबलच नाही आहे गाईस. कारण बघा 854 दिलेला आहे. मग हा 4 चा क्यूब 364 आणि 7 चा क्यूब 343, म्हणजे तेवढं होतं का, 7 10 आणि हे 4, म्हणजे 5 चा क्यूब आणि 9 चा क्यूब. ठीक आहे, 7 to 9 होतं ना, सॉरी दिस इज व्हॉट 7 to 9. यस, 7 to 9 प्लस 1 to 5, 9 5 14, सॉरी माफ करा, 854. म्हणजे हा सुद्धा होतो आहे. म्हणजे हे तीनही एका ग्रुपमध्ये बसत आहे, पण हा जो आहे एका ग्रुपमध्ये बसत नाही, कारण त्याचं उत्तर किती येतं, 407. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. माफ करा, घाईघाईत मी चुकीचं लिहून गेलं. ठीक आहे, होप सो तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रॉपर पद्धतीने समजत असेल गाईस. ठीक आहे, चलो लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, हा क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंगचा, जंबल कोडिंगचा क्वेश्चन म्हणतो याला आपण. तर जंबल कोडिंगच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, आता बघा, फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लावर. ठीक आहे, फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लावर याचा कोड डायरेक्ट इथून येईल. म्हणजे हे उत्तर राहू शकतं का, कॅन नॉट बी कम्प्लिटली डिकोडेड. आपल्याला काय काढायचं आहे, जो डिकोड करता येत नाही, दिलेल्या स्टेटमेंट मधून कोड फाइंड आउट करता येत नाही, असं आपल्याला स्टेटमेंट शोधायचं आहे. कलर्स ऑफ ब्राईट फ्लावर्स. आता बघा, कलर्स ऑफ ब्राईट, ठीक आहे, हा इथेच आलेला आहे आणि फ्लावर इथे आहे, म्हणजे हा सुद्धा आपण कोड करू शकतो. बास्केट ऑफ फ्रेश फ्लावर, बास्केट ऑफ, ठीक आहे, बास्केट ऑफ कलर्स आणि फ्लावर. तर फ्लावर कुठे दिलेला आहे, फ्लावर. आता बघा, याच्यात ब्राईटही हा दिलाय, म्हणजे याचा कोड काढू शकतो. बास्केट ऑफ फ्रेश फ्लावर्स, बास्केट ऑफ, ठीक आहे, फ्रेश फ्लावर. तर याचा कोड आपल्याला काढता येईल का. फ्रॅग्रन्स ऑफ दुसरीकडे कुठे आहे का, फ्रॅग्रन्स हा वर्ड नाही आहे, म्हणजे फ्रेश आणि फ्रॅग्रन्स हा वर्ड दुसरीकडे आहे का, हा आहे. फ्रेश फ्लावर्स, ठीक आहे, म्हणजे बास्केट इथे दिलेला आहे. बघा, बास्केट दुसरीकडे कुठे आहे का, बास्केट दुसरीकडे नाही आहे, इथेच आहे. पण हा फील्ड वर्ड दुसरीकडे आहे का, फील्ड वर्ड दुसरीकडे नाही आहे, बास्केटही नाही आहे आणि फील्ड वर्ड दुसरीकडे नाही आहे. ठीक आहे, बास्केट आणि फील्ड. तो त्याच्यामुळे आपण हा जो आहे, ठीक आहे, बास्केट इथे आलेला आहे, सोबत नाही आहे, म्हणून आपण हा काढू शकत नाही. हा काढता येईल का, ब्राईट फ्लावर्स फील्ड बास्केट. येस, बघा, बास्केट फील्ड फ्लावर्स, बास्केट फील्ड फ्लावर आणि ब्राईट दुसरीकडे दिलेला आहे, इथे आहे आणि इथे आहे, त्याच्यामुळे थर्ड आपण कॅल्क्युलेट म्हणजे काढू शकत नाही. सो थर्ड इज द करेक्ट आन्सर गाइस, कॅन नॉट बी डिटरमाइंड. का बरं,
म्हणजे कॅनॉट बी कम्प्लिटली डिकोडेड. का नाही डिकोड करता येणार बास्केट ऑफ फिश पॉवर? कारण बास्केट आणि हा जो फील्ड आहे याचा कोड आपल्याला जस्टिफाय नाही करता येत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. नंतरच्या ह्याच्यात बघा काय दिलेलं आहे की द ऍव्हरेज एज ऑफ पर्सन ABCD. ठीक आहे, ABCD चा ऍव्हरेज जर 30 आहे तर टोटल किती होणार 4, म्हणजे हे 120. टोटल एज किती झालं 120. डिटरमाइन द एज ऑफ डी. ठीक आहे, डिटरमाइन द एज ऑफ डी. आपल्याला डी चं एज काढायचं आहे. कसं काढणार बघा, आता डी चं एज काढता येणार का? द सम ऑफ द एज A प्लस सी दॅट इज इक्वल टू 60 इंटू 2 म्हणजे 120 होत आहे. ठीक आहे, आणि डी इज 10 इयर्स यंगर दॅन ए. तर हे दोनही स्टेटमेंट इंडिव्हिज्युअल घेतले किंवा दोन स्टेटमेंट कंबाईन जरी करून आन्सर काढण्याचा जरी मी प्रयत्न केला तरी आपल्याला आन्सर करता येत नाही. द रिझन गिवन फ्रॉम स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 टुगेदर इज नॉट सफिशियंट इज द करेक्ट आन्सर गाईज. चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. होप सो तुम्हाला जेवढे क्वेश्चन मी आतापर्यंत एक्सप्लेन केले तेवढे छान पद्धतीने समजली असेल अशी मी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि नंतरच्या क्वेश्चन कडे वळतो. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, दिलेल्या चाइल्ड ग्रँड मदर एज टुडे इज इक्वल टू द सम ऑफ द एज ऑफ चाइल्ड प्लस चाइल्ड फादर. ठीक आहे, चाइल्ड फादर म्हणजे फादर हे लिहिले तरी काही हरकत नाही. द ग्रँड मदर इज 7 इयर्स यंगर दॅन ग्रँडफादर. ठीक आहे, ग्रँडफादर कसे आहे? ग्रँडमदर पेक्षा 7 वर्षांनी मोठे आहे, म्हणजेच ग्रँडमदर 7 वर्षांनी लहान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजेच ग्रँडफादर हवं होतं. ठीक आहे, नाही तर चुकेल. ग्रँडफादर इज 7 इयर्स elder than grandmother or grandmother is 7 years younger than grandfather 15 years ago. Now see guys, 15 years ago काय म्हटलेलं आहे? ठीक आहे, the grandfather was 12 times as age as his grandson. ठीक आहे, ग्रँडसन म्हणजे चाइल्डही आपण म्हणू शकतो हा वाला. ठीक आहे, तर मी चाइल्डही जरी लिहिलं तरी चूक होणार नाही. 12 टाइम्स. ठीक आहे, 12 टाइम्स बघा, ॲज ओल्ड ॲज इज ग्रँडसन. इफ द फादर्स एज टुडे इज 48 इयर्स. आता फादर्स एज म्हणजे कोणता वाला पार्ट बघा, फादर्स एज म्हणजे ठीक आहे इथे कुठेच नाही दिलेला आहे, तो कुठेच नाही आलेला आहे. इफ द फादर्स एज, ठीक आहे, चाइल्ड फादर बघा हा इथे आलेला आहे, अँड चाइल्ड फादर हा वाला पार्ट आहे. ठीक आहे, मी याला मिटवून घेतो आणि इथे फादर लिहितो फक्त. ठीक आहे, इथे +7 होतं, म्हणजे इथे कसं लिहिता येईल आपल्याला, फादर्स एज म्हणजे दॅट इज इक्वल टू 48. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट इज द ग्रँडमदर एज. ग्रँडमदर एज आपल्याला काढायची आहे. आता याला सॉल्व्ह कसं करणार बघा, आता आपल्याकडे काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, नाउ सी गाईज, आता आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की इथे ग्रँडफादर आणि चाइल्ड. ठीक आहे, मग याला आपल्याला या इक्वेशनला ग्रँडफादर आणि चाइल्डच्या ह्याच्यात आणायचं आहे. तर ते कसं आणणार बघा, आता आपल्याला माहिती आहे की एफ ची व्हॅल्यू ग्रँडमदर दॅट इज इक्वल टू C + 48 मी लिहू शकतो. बरोबर आहे, चाइल्ड फादर म्हटलेला आहे म्हणजे त्या मुलाचे वडील. ठीक आहे, तो ग्रँडमदर दॅट इज इक्वल टू C + 48 हे लिहून घेतलं. मग आता बघा इथे काय दिलेलं आहे, तो ग्रँडमदरची जी व्हॅल्यू आहे मी असं लिहू शकतो का की ग्रँडमदर, ठीक आहे, दॅट इज इक्वल टू, आता हा तर पार्ट लिहिलेला आहे, तो मी असं लिहू शकतो का की ग्रँडफादर, कारण आपल्याला ग्रँडफादर आणि चाइल्ड मध्ये आणायचं आहे. सो ग्रँडफादर -7 हा इकडे नेला, -7 दॅट इज इक्वल टू, म्हणजे हे असं म्हणतोय ग्रँडमदर. करेक्ट होईल, तसंही होईल. सो यस, दिस इज व्हॉट C + 48. मग आता बघा हा जर इकडे गेला 7, तर ग्रँडफादर -C दॅट इज इक्वल टू 48 + 6 7 सॉरी 55, म्हणजेच या दोघांचा डिफरन्स 55 आहे. तर त्यांनी 15 वर्षापूर्वीचा दिलाय, काय प्रॉब्लेम आहे. मग डिफरन्स हा कधीचाही असो, हा डिफरन्स कसा राहणार आहे, सेमच राहणार आहे. रेशिओ वेगवेगळा राहू शकतो पण डिफरन्स कसा राहील, सेमच राहील. म्हणजे आपल्या भावा बहिणीत भाऊ डिफरन्स कसा राहतो, नेहमी सेमच असतो. मग आता मला सांगा, ग्रँडफादर आणि चाइल्डचा डिफरन्स जर 55 आहे तर इथे डिफरन्स किती दिसतोय, म्हणजे 11 पार्टची व्हॅल्यू जर 55 आहे तर 12 पार्टची व्हॅल्यू किती, 11 × 5 म्हणजे 12 × 5 = 60. बरोबर आहे. आणि ग्रँडमदरचं एज विचारलाय, बस ग्रँडमदरचं एज आपण आता काढू.
आता बघा 15 वर्षापूर्वी ग्रँडफादर जर 60 वर्षाचे असेल तर 15 ऍड करावं लागेल, म्हणजे आता ते किती वर्षाचे होईल? 75. मग आता जर ते 75 वर्षाचे होईल, जर मी इथे 75 ठेवले आणि वजा 7 केलं तर उत्तर किती येत आहे? 68. म्हणजे आता ग्रँडमदरचं वय किती राहील? 68 इयर्स. होप सो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. चला नंतरचा क्वेश्चन बघूया. आता बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या पहिले आपल्याला डायरेक्शन्स माहित पाहिजे. नॉर्थ साऊथ, हा ईस्ट आणि हा काय रे? वेस्ट. बरोबर आहे. मग इथे बघा त्याने काय म्हटलंय, हे रीड करताना प्रॉपर रीड करायचं. ए, आता हा इकडे जाणारा एरो म्हणजे बी इज नॉर्थ वेस्ट ऑफ ए, या पद्धतीने. मग डायग्राम पण आपण कशी काढायची बघा. दिस इज नॉर्थ ईस्ट, दिस इज साऊथ ईस्ट, दिस इज साऊथ वेस्ट अँड दिस इज व्हॉट? नॉर्थ वेस्ट. मग डायग्राम पण मी काढताना या पद्धतीने काढेल. मग आता बघा, हे मी रीड कसं करेल? क्यू इज नॉर्थ वेस्ट ऑफ टी. बरोबर आहे. हे पहिली लाईन बघा, क्यू इज नॉर्थ वेस्ट ऑफ टी. नॉर्थ वेस्ट म्हणत आहे म्हणजे इथून जर क्यू ठेवला, क्यू हा कसा आहे? क्यू इज नॉर्थ वेस्ट ऑफ टी. ठीक आहे. रीड करताना कसं? क्यू इज नॉर्थ वेस्ट ऑफ टी. टीच्या नॉर्थ वेस्टला क्यू आहे, या पद्धतीने. क्यू इज नॉर्थ वेस्ट ऑफ टी. जसं बी इज नॉर्थ वेस्ट ऑफ ए, एच्या नॉर्थ वेस्टला बी आहे, तसंच इथे कसं म्हणणार? टीच्या नॉर्थ वेस्टला क्यू आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने बघा, मग टी आणि एस आणि इक्वी डिस्टन्स म्हटलेलं आहे. ते कसे आहे? अँड द डिस्टन्स आर इक्वल, म्हणजे त्यांचं डिस्टन्स सेम आहे म्हणून आपल्याला हे सांगता येतं. ठीक आहे. चला मग हा एक पॉईंट झाला, हे तुम्हाला होप सो समजलं असेल, नॉर्थ वेस्ट. त्याच पद्धतीने बघा आता टी आणि एस हा वाला पार्ट, म्हणजे एस इज साऊथ वेस्ट ऑफ टी. टीच्या साऊथ वेस्ट मध्ये, टीच्या साऊथ वेस्ट मध्ये म्हणजे कोण येईल? एस येईल. टीच्या साऊथ वेस्ट मध्ये, समजलंय का? साऊथ वेस्ट. मग त्यानंतर आता हा एरो आहे. ठीक आहे. तो लाईक दिस. मग आता बघा, क्यूच्या, क्यू आणि आर आहे नाही सध्या. ठीक आहे. पुढे चालू, टी आणि एन. ठीक आहे. टी आणि एन. मग टी आणि एन करता येईल आहे, तो कसं म्हणणार त्याला बघा. एन इज नॉर्थ ईस्ट ऑफ टी. एन इज नॉर्थ ईस्ट ऑफ टी. नॉर्थ ईस्ट, टीच्या नॉर्थ ईस्ट मध्ये कोण आहे? एन आहे. या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येईल. टीच्या नॉर्थ ईस्ट मध्ये कोण आहे? एन आहे. गुड. त्यानंतर बघा आर एस. आर एस करता येईल का आपल्याला? यस, आर एस करता येईल. आणि एन टी झाला. आर क्यू करता येईल का? हो, आर क्यू करता आला असता ना मगाशी. येस येस येस, करता आला असता. बघा आर क्यू कसं होईल? क्यू इज नॉर्थ ईस्ट ऑफ आर. क्यू इज नॉर्थ ईस्ट ऑफ आर, मतलब आर के नॉर्थ ईस्ट में, म्हणजे हा आर पॉइंट इकडे घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे आरच्या नॉर्थ ईस्ट मध्ये क्यू आहे. आणि त्याच पद्धतीने आता बघा, हा आर एस वाला पॉइंट आपण हे करून टाकू, म्हणजे येतं का बघा बरं. एस इज साउथ ईस्ट ऑफ आर. आर के साउथ ईस्ट में, बघा आरच्या साउथ ईस्ट मध्ये एस आहे, या पद्धतीने आरच्या साउथ ईस्ट मध्ये एस आहे. यस, करेक्ट येत आहे. मग आता पुढे काय म्हणायचं आहे? इफ पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम टी अँड क्यू. इफ पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम टी अँड क्यू. इक्विडिस्टन्स फ्रॉम टी क्यू एस आर म्हणजे बरोबर डिस्टन्स वर आहे, या पद्धतीने. ठीक आहे. मग आता उत्तर काय होईल बघा. इफ पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम टी क्यू एस आर देन चूज द ऑप्शन. एन इज द नॉर्थ ऑफ पी. पीच्या नॉर्थला येणार नाही. पी इज द ईस्ट ऑफ टी. पी इज द ईस्ट ऑफ टी. पी कसा आहे? ईस्ट ऑफ टी. पी इज ईस्ट ऑफ टी. टीच्या ईस्टला, टीच्या ईस्टला आहे का? एस इज, कुठेतरी डायग्राम रॉंग झाली का? जरा पुन्हा एकदा काढायची का? याला कुठेतरी गडबड वाटत आहे मला. डायग्राम मध्ये जरा गडबड झाल्यासारखी वाटत आहे. एस इज साऊथ वेस्ट ऑफ एन. एस इज साऊथ वेस्ट ऑफ एन. एनच्या साऊथ वेस्ट मध्ये एस आहे, म्हणजे ऑप्शन जस्टिफाय होतो की नाही ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा, एनच्या साऊथ ईस्ट मध्ये एस आहे. साऊथ ईस्ट मध्ये, साऊथ वेस्ट मध्ये, यस, एनच्या साऊथ ईस्ट मध्ये, यस. सो दिस इज द करेक्ट आन्सर. नाही, करेक्ट आहे. सो पी इज द नॉर्थ वेस्ट ऑफ एन. एनच्या नॉर्थ वेस्ट मध्ये, एनच्या नॉर्थ वेस्ट मध्ये पी आहे
रॉन्ग आंसर। वो कैसा है, साउथ वेस्ट में ही है। सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आंसर गाइस। ऑप्शन नंबर 3 करेक्ट यायला पाहिजे अकॉर्डिंग टू डायग्राम नुसार। ठीक आहे, चला करेक्ट आहे। मला वाटलं की एकही ऑप्शन नाही होणार इथे। जसं बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, की द सरफेस ऑफ अ टेबल इज पॅरलल टू द ग्राउंड अँड अ क्लॉक इज प्लेस्ड ऑन इट। द अवर एंड ऑफ द क्लॉक व्हेन इट इज 9 o'clock पॉइंट टुवर्ड्स द नॉर्थ वेस्ट। एकदम इझी क्वेश्चन। नाउ सी, तुम्हाला माहिती आहे की घडीमध्ये 9 कसे वाजतात, या पद्धतीने वाजतात। ठीक आहे, म्हणजे हा वेस्ट आहे आणि हा नॉर्थ आहे। ठीक आहे, या पद्धतीने दिस इज 12 अँड दिस इज 9। ठीक आहे, पूर्ण डायग्राम काढायची गरज नाही। पण आता तो काय म्हणतोय, वेन इट इज 9 o'clock पॉइंट टुवर्ड्स द नॉर्थ वेस्ट। नॉर्थ वेस्ट म्हणजे जर 9 इकडे असेल तर मला सांगा हा 90 डिग्री घेतोय, तर 9 इकडे असेल तर 12 कुठे असेल आहे, दिस इज नॉर्थ and this is east, northeast. So option number 1 is the correct answer, my dear friends. Everyone understand or not? In which direction does the minute hand of the clock point? Minute hand, this is the minute hand and this is the hour hand. Correct? चलो next. आता हा क्वेश्चन बघा, हा डायग्राम थोड्या चुकीचा आहे। ठीक आहे, हा डायग्राम प्रॉपर काढण्यात आलेला नाही आहे। कारण बघा आता हा इथे जसा दिसतोय हा स्ट्रेट, हा जर 30 आहे, मग इथे हा 5-5 ने पुढे चाललेला आहे, म्हणजे हा इथे यायला पाहिजे होता। डायग्राम दिस इज नॉट करेक्ट। हा 25। ठीक आहे, मग हा थोडासा टिल्टेड इथे यायला पाहिजे होता, दिस इज 20। त्याच्यानंतर हा असा पाहिजे होता 15 आणि मग मला सांगा 30, 25, 20, 15 इथे सुद्धा करेक्शन आहे। हे सुद्धा डायग्राम म्हणजे याला क्लॉक पझल्स म्हणतो आपण। कोणता, क्लॉक पझल्सचा क्वेश्चन आहे हा गाइस। ठीक आहे, मग आता बघा, आता 30, 25, 20, 15 मग इथे कसा यायला पाहिजे, हा असा यायला पाहिजे। म्हणजे ही जी डायग्राम दाखवली आहे 10। सो दिस इज द करेक्ट डायग्राम। एवढा इझी क्वेश्चन होता हा, फक्त डायग्राम समजायचे आपल्याला। 30 मग 25 मग 20 मग 15 मग 10 या पद्धतीने। चला नंतरचा प्रश्न, डिटरमाइन द सफिशियन्सी ऑफ द गिवन स्टेटमेंट रिगार्डिंग द क्वेश्चन ऑन विच डे द लास्ट संडे ऑफ द मंथ ऑफ मार्च फॉल्स। म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट वरून आपल्याला हे सांगता येतं का की मार्चचा लास्ट जो संडे होता तो कोणत्या दिवशी होता। बघा पहिले काय म्हटलंय, फ्रायडे इज द लास्ट डे ऑफ दॅट मंथ। ठीक आहे, आणि द फर्स्ट संडे ऑफ दॅट मंथ इज द 5th। ठीक आहे, मग आता बघा आपल्याला माहिती आहे की मार्च मध्ये 31 दिवस असतात। ठीक आहे, 31 दिवस असतात आणि त्यांनी म्हटलंय की फ्रायडे इज द लास्ट डे ऑफ द मंथ। जर इथे फ्रायडे असेल, ठीक आहे, तर याच्या पूर्वीचा आपल्याला संडे काढता येतो मागे जाऊन, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, त्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये। फक्त सफिशियंट आहे, डाटा सफिशियंट आहे की नाहीये हे सांगायचं आहे। द फर्स्ट संडे ऑफ दॅट मंथ इज 5th। तर फर्स्ट संडे जर 5th असेल तर आपल्याला तिथला फर्स्ट संडे मग 7 मग 15 मग 15 7 22 आणि 29 असं सांगता येईल। म्हणजे याच्यातही सांगता येतं, म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट वरून आपल्याला हे सांगता येतं, दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येतं। म्हणून ऑप्शन नंबर 3 ओनली ए और बी इज सफिशियंट माय डियर फ्रेंड्स। इझी क्वेश्चन होता, इझिली सॉल्व्ह करण्यालायक होता। ठीक आहे, आता बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार। आता यांनी म्हटलेलं आहे की आय लाईव्ह इन अ विलेज ऑफ पाली अँड वॉन्ट टू व्हिजिट क्लायंट्स इन द नियर बाय विलेजेस ऑफ नेली टेली सेली। ठीक आहे, पालीवरून त्याला असं जायचं आहे, म्हणजे या 3 मार्गातून जायचं आहे आणि पुन्हा इथे परत यायचं आहे असं म्हणताय। हु आर अंडरगोइंग ट्रीटमेंट, ऑल द विलेज आर कनेक्टेड बाय 2 वे रोड्स ओनली। ठीक आहे, 2 वे रोड्सने कनेक्ट होता है। द डिस्टेंस बिटवीन पाली टू नेली, ठीक है, दिस इज 31। फ्रॉम टेली टू पाली दिस 20। सेली टू पाली कुठे गेला रे, सेली टू पाली 22। हा, and नेली टू टेली 16। नेली टू टेली 16। ठीक है, नेली टू टेली 16 and टेली टू सेली इज 18। अरे बाप रे, and सेली टू नेली 26। बघा आता तुम्हाला याच्यातले असे पिक करायचे आहे की मिनिमम डिस्टन्स तो ट्रॅव्हल करायला पाहिजे। सगळ्या जोड्या आल्या असं नाही पाहिजे, तुम्ही याच्यातल्या कोणत्याही जोड्या घेऊ शकता। मिनिमम डिस्टन्स पासून म्हणजे पी पासून पुन्हा पी पर्यंत जॉईन करायचं आहे त्याला, तेवढं मिनिमम डिस्टन्स तो ट्रॅव्हल केलं पाहिजे। मग याच्यातनं कोणते पॉसिबल कॉम्बिनेशन जर मी घेतले तर तो मिनिमम डिस्टन्स जाईल। ठीक आहे, आता बघा जर मी पहिले घेतोय, आता पी पासून सुरू करूया, कारण सुरुवात कुठूनही पी पासून होईल। म्हणजे पी पासून आता सुरुवात होणार आहे बघा, हा एक आहे
आणि हा एक आहे. मग ह्या तीन पैकी कोणतेही एक मी उचलेल तर हा मिनिमम डिस्टन्स जो दिसतोय मी याला उचलतो P टू T. ठीक आहे, हा 20. मग T टू N हा घेतोय, T टू N बरोबर आहे. T टू N म्हणजे कमीत कमी डिस्टन्स वाले आपल्याला घ्यायचे आहे. T टू N घेतला, मग N पासून बघा कोणता घेता येईल कमीत कमी. N टू S घेतला, S टू P आहे का? N टू S घेतला तर N टू S हा किती आहे? 26 आहे. आणि S टू P पुन्हा S टू P दिलेला आहे 22. मग याची टोटल किती होते बघा बरं. 20 16 26 22, 20 16 26 22. याला याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. 6 6 12 2 14, 2 2 4 2 6 2 8 84. मग मला सांगा याच्यापेक्षा मिनिमम पुन्हा कोणता घेऊ शकतं का? जसं सपोज आता जर तुम्ही म्हणताय 84, ठीक आहे, हा 84 येतो मिनिमम. आता मला नाही माहित मिनिमम याच्यापेक्षा मिनिमम होतं का ते आपण जोडी लावून बघू. जसं मी पिक केलं बघा. आता सपोज जर मी हा P टू S घेतोय, P टू S जर घेतला किती आहे? P टू S 22 आहे. त्यानंतर S टू काय घेता येईल? S टू T घेता येईल. ठीक आहे, सगळे कनेक्ट झाले पाहिजे म्हणजे त्याच्यात PTNS तीनही आले पाहिजे. मग आता S टू T जर मी घेतोय, S टू T जर मी घेतला तर हा किती होईल? 18 होईल. आणि T टू N वगैरे आहे का? हो, T टू N 16 आहे. T टू N 16 आहे. पण N टू मग P पाहिजे आपल्याला. N टू P 31 आहे. N टू P 31. मग हा प्रॉबेबल कॉम्बिनेशन होऊ शकतो का? याची टोटल किती येईल? याच्यापेक्षा जर कमी असेल म्हणजे ते माझा आन्सर होईल. बरोबर आहे. सो 22 18. होप्सो तुम्हाला समजलं असेल की क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. 31. ठीक आहे, 8 7 14 1 15 2 17 3 2 5 3 8 87. नाही, म्हणजेच हाच आपला मिनिमम डिस्टन्स राहील. सो 84 इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. होप यू अंडरस्टँड द क्वेश्चन इझिली. चलो लेट अस मूव टुवर्ड्स द. हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये जो पेपरमध्ये जो ट्रान्सलेशन आला होता तो चुकीचा होता. हा क्वेश्चन या पद्धतीने पाहिजे होता. बघा कसा. इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 53125, 53125 प्रोडक्ट ऑफ टू नंबर. आता जो दिलेला क्वेश्चन आहे त्याला मी असं म्हणू शकतो एलसीएम गुणिला HCF दॅट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. मग एक नंबर मोठा राहील, एक नंबर छोटा राहील. ठीक आहे, मग आता बघा प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स त्यांनी दिलाय 53125. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे HCF 25 दिलेला आहे आणि LCM. ठीक आहे, मग मी जर याला ह्या 53125 ला जर 25 ने भाग देतो आहे तर मला याचा LCM भेटेल. बरोबर आहे गाईज. लसावी, लसावी म्हणजे काय रे? लसावी म्हणजे असा छोट्यात छोटा नंबर की ज्याच्या पाड्यामध्ये कमीत कमी याच्यावर कॉमन नंबर्स येतील म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल्स. ठीक आहे, सो 53125 याला बघा सॉल्व्ह कसं करायचं आहे. एकदम इझी. 5 25 दुने 50, 1 25 1 25 म्हणजे हा 6, 25 दुने 50 पुन्हा किती रे? 12 125 25 5 म्हणजे 2125 काय राहिलाय? LCM राहिलाय, लसावी राहिलाय. पण आता बघा हा 2125. मग आता इथे सपोज मी इथे काय करतोय बघा, याला कसं सॉल्व्ह करतोय. आता आपल्याला याचे असे दोन नंबर्स घ्यायचे आहेत की जेणेकरून एक मोठा नंबर भेटेल आणि एक छोटा नंबर भेटेल. बरोबर आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर. तर मी काय करेल आता आपल्याला माहिती आहे की 2125 ला, ठीक आहे, मी या 25 ने भागून टाकतो म्हणजे 2125 ला या 25 ने भागलं. 25 8 200 होतं. बरोबर आहे, आणि 25 5 म्हणजे 85 हा एक असा नंबर राहील की त्याचे को प्राईम फॅक्टर्स पाडल्यानंतर मला प्रॉपर उत्तर भेटेल. मग 85 हा नंबर आला. आता मग 85 चे को प्राईम फॅक्टर्स कसे बनेल? ठीक आहे, बघा एक तर काय बनेल 17 5 85 बनेल. बरोबर आहे, आणि दुसरं 85 1. तिसरा कोणता बनेल का? नाही बनणार. मग आता बघा मोठा नंबर हा झाला, छोटा नंबर हा झाला, मोठा नंबर हा झाला, छोटा नंबर हा झाला. पण 25 पॉसिबल नाही बिकॉज दिस इज द HCF इथेच दिलेला आहे. ठीक आहे, मग जर मी ह्या 17 ला आणि 5 ला 25 ने जर गुणतो आहे, ठीक आहे, तर मला टोटल हा नंबर भेटला पाहिजे. कसा बघा, 17 × 25 म्हणजे हे किती झाले? 25 7 175 आणि 25 10 35 आणि 7. ठीक आहे, म्हणजे 42 425 आणि 5 म्हणजे 125 म्हणजे 17 गुणिला
5 गुणिला 25 म्हणजे हा 125. मग आता बघा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हा एवढा येणार आहे. याच्यासाठी एवढं सोंग करावं लागलं आपल्याला. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज व्हॉट 425 इंटू 125 मीन्स डेफिनेटली यू विल गेट दिस नंबर. ठीक आहे, त्याच्यात काहीच भावग होणार नाही. मग हा आहे मोठा नंबर, हा आहे छोटा नंबर. मग त्यांनी म्हटलं व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर. सो 125 इज द स्मॉलेस्ट नंबर माय डिअर फ्रेंड्स. होप यू अंडरस्टँड. समजलंय का सांगा. ठीक आहे, चलो let us move towards the next question. Some birds are sitting on two trees A and B. The bird on tree A says to the bird on tree B, come one of you to our tree, we will both be equal. The bird on tree B says, if one of you comes to us, we will be twice as big as you. How many birds are there on trees A and B? आता बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन ऑप्शन घेऊन सॉल्व्ह करता येतं. आता जसं मी पहिला ऑप्शन घेतला 7 आणि 9 ए आणि बी. ठीक आहे, त्याने पहिल्या याच्यात म्हटलेलं आहे कम वन ऑफ यू टू अवर ट्री वी विल बोथ बी इक्वल. ठीक आहे, म्हणजे हा जर इकडे गेला एक तर बोथ बी इक्वल होतोय. पण आता बघा इफ वन ऑफ यू कम्स टू अस, कोण म्हणतोय बी ए ला म्हणतोय. म्हणजे इकडून जर एक गेला म्हणजे या 7तून एक गेला, जसा आता हा 10 झाला तर हा किती होईल 6 होईल या पद्धतीने. तर हे करेक्ट होईल का, नाही होणार. म्हणजेच इफ वन ऑफ यू कम्स टू अस वी विल बी ट्वाइस एज बिग एज यू. ट्वाइस दुप्पट आहे का, हे 12 व्हायला हवं होतं, नाही आहे. याचा बघा ऍक्च्युअल जर तुम्हाला टॅली बॅलन्स करायचा असेल याचा, तर याचं ऑप्शन या पद्धतीने होईल. हा 5 होईल आणि हा 7 होईल. ठीक आहे, हा 5 होईल आणि हा 7 होईल. बरोबर आहे का. बघा आता पहिल्या याच्यात म्हटलं आहे की हा एक इकडे आला म्हणजे हा 6 होईल, हा 6 होईल. ठीक आहे, आणि हा एक इकडे गेला म्हणजे हा 8 होईल आणि 4 होईल. म्हणजे याचं उत्तर 5 आणि 7 हवं होतं. तर दोन्ही कंडिशन जस्टिफाय झाल्या असते, इक्वल आणि दुप्पटवाली, पण नाही आहे म्हणून याचं उत्तर नन ऑफ द अबोव येईल. ठीक आहे, चला नंतरचा क्वेश्चन. अकॉर्डिंग टू एन अग्रीमेंट विथ अ बँक, अ बिझनेस वुमन हॅज टू रिपे अन इंटरेस्ट फ्री लोन इन इक्वल इन्स्टॉलमेंट्स आफ्टर 18 इन्स्टॉलमेंट्स, 18 इन्स्टॉलमेंट्स. ठीक आहे, आफ्टर पेइंग 18 इन्स्टॉलमेंट्स she finds that she had paid 60% of the amount. ठीक आहे, 60% ऑफ द अमाऊंट तिने पे केली असं लक्षात येत आहे. तर 100% पूर्ण इन्स्टॉलमेंट्स किती, म्हणजे दिस इज व्हॉट 23 जा 5 जा, दिस इज 3 6 जा म्हणजे 6 5 जा 30 मीन्स करेक्ट आन्सर इज व्हॉट 30. ठीक आहे, कीप इट सिंपल. चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन व्हॉट पार्टनरशिप गाईज. कृष्णा स्टार्टेड अ बिझनेस विथ अ कॅपिटल ऑफ ₹9,000. ठीक है, एंड रानी. ठीक है, सो कृष्णा स्टार्टेड अ बिजनेस विथ अ कैपिटल ऑफ 9,000. ठीक है, एंड ऑफ द इयर म्हटलेला आहे म्हणजे पूर्ण 12 महिन्यासाठी राहिला आहे गाईस. करेक्ट. सो नाउ रानी पार्टिसिपेटेड विथ अ कॅपिटल ऑफ 12,000 अँड आफ्टर 4 मंथ्स रानी पार्टिसिपेटेड, म्हणजे एक्झॅक्टली बिझनेस मध्ये ती किती महिने होती, 8च महिने राहिली. ठीक आहे, सो 3 0 3 0 कॅन्सल, 12 12 कॅन्सल. So 9:8 is what the ratio of their capital, profit ratio. मग त्यांनी प्रॉफिट म्हटलंय म्हणजे 9 अधिक 8 17 इज इक्वल टू 2,550. सो व्हॉट इज राणी शेअर, 8 पार्टची व्हॅल्यू किती. मग 17 1 17 8 5 85 15 8 120 म्हणजे 1200 तुमचं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर गाईस. 14 वर्कर्स वर्क फॉर 6 days अँड मेक 21 टाइम्स, म्हणजे 14 वर्कर 6 अवर्स आणि वर्क डन आपण कसं लिहितो खाली 21 टॉईज. सो 8 वर्कर्स 7 अवर्स अ डे क्वेश्चन मार्क. मग याला सॉल्व्ह करायचं. 14 दुनी 14 तिरी 3 दुनी आणि 4 दुनी 7 दुनी 14. सो आन्सर इज 14 इज द करेक्ट आन्सर. रॉंग कुठे झाला बघा. ठीक आहे, हा मिस्टर एक्स. ठीक आहे, मिस्टर एक्स टॉप वरून. ठीक आहे 14 आहे आणि त्यानंतर मिस्टर ए नंबर 17 आहे बॉटम वरून. बॉटम वरून नंबर 17 आहे. मिस्टर ए, दिस इज व्हॉट 17. डायरेक्ट लिहूया, दिस इज 17 फ्रॉम द बॉटम द्यायला पाहिजे. ठीक आहे 17. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे की मिस्टर वाय. ठीक आहे, मिस्टर ए is as 17. Mr. A is exactly between X and Y.
म्हणजेच आता इथे कुठेतरी मिस्टर वाय येईल, मिस्टर ए इन बिटवीन आहे म्हटलेलं आहे एक्स अँड वायच्या, बरोबर आहे. मग आता बघा, देअर आर अ टोटल ऑफ 48 पर्सन्स इन द क्यू. देअर आर टोटल 48 पर्सन्स इन द क्यू. या क्यू मध्ये टोटल 48 माणसं आहे, 48 पर्सन्स. ठीक आहे. मग आता याला काढायचं कसं, हाऊ मेनी पर्सन्स आर देअर बिटवीन मिस्टर एक्स अँड मिस्टर ए. ठीक आहे. बघा आता याला कॅल्क्युलेट कसं करायचं. नाऊ सी, आता आपल्याला माहिती आहे की हा मिस्टर एक्स टॉप वरून जर 14 आहे, ठीक आहे, आणि हा एंड वरून जर 17 आहे, आणि आपल्याला मिस्टर एक्स म्हणजे इथे किती लोक बसले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. मग हाऊ मेनी पर्सन्स आर देअर बिटवीन मिस्टर एक्स अँड मिस्टर ए, हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा. ठीक आहे. आता इथून आपण काय करूया, हा जो आहे, ठीक आहे, हा 17 आहे इथून मगाशी. ठीक आहे. तर हा टॉप वरून किती होतं, टॉप वरून कसं काढणार, 48 मायनस 17. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट +1 म्हणजे 31, म्हणजे हा 32 होईल. म्हणजे हा इथं किती होतोय, 32 होतोय. म्हणजे हा बॉटम वरून जर 17 आहे, हा टॉप वरून 32 होतो आहे. ठीक आहे. यस. तो आता बघा, हा 32 जर आहे तर मी ह्या 32 मधनं जर 14 वजा करतो आहे, ठीक आहे, तर मला किती येत आहे, 18 येत आहे. 18 मधून 1 काढला 17, म्हणजे हे 17 याच्या मधात राहील. कशाच्या मधात, म्हणजेच मिस्टर एक्स आणि मिस्टर वायच्या मधात. मिस्टर एक्स आणि मिस्टर वायच्या मधात जर 17 आहे, म्हणजे इथे 8 राहील, इथे 8 राहील, आणि हा मिळून 17 होईल आहे टोटल. म्हणजे याच्या इन बिटवीन किती राहील रे, मिस्टर एक्स आणि मिस्टर याच्या 8 राहील आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन. आता बघा यांनी काय म्हटलंय, डॉलर म्हणजे काय, फादर. ठीक आहे. मी याची ट्रिक सांगतोय तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं. हॅश म्हणजे काय रे, हॅश म्हणजे सिस्टर. ठीक आहे. त्यानंतर स्टार म्हणजे डॉटर. ठीक आहे. स्टार म्हणजे डॉटर, आणि @ म्हणजे ब्रदर. @ म्हणजे ब्रदर. आता बघा, ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं असेल तर नेहमी तुम्हाला हा ट्रॅपिंग करतो. हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना शेवटपासून चेक करायचं. ठीक आहे. आता मला नाही माहित आन्सर काय राहील किंवा नाही, पण याला याच पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे. सो क्यू, ठीक आहे, एम इज द वाईफ ऑफ क्यू कुठे भेटेल, म्हणजे आता बघा, क्यू $R म्हणजे क्यू इज द फादर ऑफ आर. ठीक आहे. आर इज द ब्रदर ऑफ, आर इज द ब्रदर ऑफ, आर इज द ब्रदर ऑफ टी, अँड टी इज द डॉटर ऑफ व्हॉट, एम. म्हणजे हे दोन कोण, नवरा बायको आहे. सो एम इज द वाईफ, एम इज द वाईफ ऑफ क्यू, जस्टिफायबल. सो दॅट्स वाय दिस इज द करेक्ट आन्सर. होप यू अंडरस्टँड ऑल द 25 क्वेश्चन्स माय डिअर फ्रेंड, आणि त्याचे जे आन्सर्स इथे दिलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला छान पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतोय, आणि तुम्ही पण ह्या ट्रिक लावून कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा तुमचा हेतू असला पाहिजे. जर सेशन आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.